मुदखेड तालुक्यातील बारड येथील नामांकित असलेले RVM अकॅडमी आणि साई कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानं गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठ्या थाटामाटामध्ये फेटा बांधून सत्कार करून एक आगळा वेगळा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। बारड येथील महादेव मंदिरामध्ये RVM अकॅडमी एज्युकेशन आणि श्री साई कोचिंग क्लासेस बारड यांच्या वतीनं या विशेष बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब शंकरराव देशमुख माजी उपसरपंच बारड तथा भाजपा मुदखेड तालुका प्रभारी यांच्या शुभ हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बाळासाहेब शंकरराव देशमुख माजी उपसरपंच बारड तथा भाजपा मुदखेड तालुका प्रभारी मंगल शिवाजी बुर्डे, सरपंच बारड गणपत शामराव देशमुख, चेअरमन विवेक कार्यकारी सहकारी सेवा संस्था बारड, किशोर नामदेवराव देशमुख, संस्थापक बाळासाहेब देशमुख सहकारी सोसायटी बारड, काशीनाथ गणपती मुलंगे अध्यक्ष शिवालय महादेव मंदिर बारड, शिवानंद पुयड सरपंच डोंगरगाव, दिगंबर टिपरसे, भगवान पुयड, किशोर पवार, किरण महाजन, प्रल्हाद मुसळे सरपंच अंबेगाव, एकनाथ पवार, गोपीराज व्यवहारे आदी मान्यवर आणि विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजक सौ रजनी विशाल महाजन, संचालक RVM अकॅडमी बारड आणि सौ अनिता रवींद्र पवार, संचालक SSC क्लासेस बारड या होत्या। दोन्ही क्लासेसची शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असल्याची प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांच्या संवादातून दिसून येत होती। RVM अकॅडमीच्या संचालिका महाजनताई पवार मॅडम यांच्या संयुक्त विद्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। ग्रामीण भागामध्ये अतिशय क्लासेसच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ मुलींसाठी तयार केल्याबद्दल या दोन्ही अकॅडमीच्या संचालिकांचं अभिनंदन। येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातून एक चांगले विद्यार्थी घडवावे, चांगला शिक्षणाचा दर्जा तयार व्हावा। सौ अनिता रवींद्र पवार, संचालक श्री साई कोचिंग क्लासेस बारड। माझे क्लासेसची सुरुवात 2004 या सालापासून जवळपास 20 वर्ष झाले मी शिक्षण देण्याचे शिक्षणाद्वारे ज्ञान देण्याचा प्रयत्न करते आहे। माझ्या क्लासेसचे वैशिष्ट्य म्हणजे मी विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच आणि शिकवण्याच्या मध्ये सुद्धा माझा फक्त ओटंपटी हा पैलू नसतो। मी त्या प्रत्येक विद्यार्थ्याची संकल्पना स्पष्ट करून प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करते। सोबतच संस्कारही जडणघडणही त्यामध्येच देण्याचा प्रयत्न करते। माझ्याकडे जास्तीत जास्त मुलींची संख्या आहे आणि कदाचित पालकही सुरक्षित असतील माझ्या क्लासेसमध्ये आल्यानंतर, कारण टोटली जिम्मेदारीने आणि त्यांना योग्य ज्ञान मिळते हे त्यांचा खात्री असावी। आणि बारडमध्ये जवळपास 21 वर्ष झाले करतेच। माझ्या माहेरी पण मी पूर्वी 5 वर्ष अगोदर म्हणजे जवळपास 26 वर्षाचा माझा हा अनुभव आहे शैक्षणिक क्षेत्रात। मी रजनी विशाल महाजन, संचालक RVM अकॅडमी एज्युकेशन टुवर्ड्स एक्सलन्स बारड। आमचा क्लास हा 2016 मध्ये स्थापन झालेला आहे। त्या क्लासेसमध्ये मी विज्ञान विषय घेते, विज्ञान मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि सेमी हा विषय घेते। यासोबतच मी NLMचे पण क्लासेस घेते। आमच्या क्लासेसमध्ये अभ्यासक्रम तर आहेच, पण सामाजिकदृष्ट्या एक उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी ज्या काही गोष्टी नागरिक म्हणून घडाव्या लागतील पाहिजेत त्या गोष्टींचा पण ज्ञान बोध व्हावा यासाठी सुद्धा आम्ही विविध उपक्रम राबवत असतो। खूप सारे पेपर्स देते, खूप मी मोजले ना तर मॅथचे 50 ते 60 पेपर्स होत होते। ते फक्त आणि फक्त सायन्सचे, आणि याचा परिणाम पण तेच आहे की आमच्या बॅचमध्ये सायन्स विषयामध्ये खूप जणांना 90 अबाउट आहेत, पण खूप जणांना 99 मार्क्स पण आलेले आहेत सायन्समध्ये। आणि त्यामुळे मॅमचं सायन्स हे खूपच भारी आहे। तसेच गव्हर्नमेंटचं मला आता काय बोलायचं त्यामध्ये सगळ्यांनाच मॅडमचं माहिती नाही। दोन्ही मॅडमला खूप खूप धन्यवाद जे आमच्यासाठी इतका मस्त कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच कार्यक्रमामध्ये माझे नाव पूर्ण मोठी काळे, मला इतक्या 10वीच्या परीक्षेमध्ये 94.20 होते। मी रजनी मॅडम आणि पवार मॅडम दोघी पाशी त्या लांबीपासून प्रयत्न होते। या मॅडमनी कसं केलं, मला खूप आमचं बेसिक झालं। जसं एखादी आई आपल्या मुलाला हात धरून चालवायचं शिकवते, तसं या दोघींनी आम्हाला पायरी पायरी करून आमचं मोटिवेशन वाढवलं।
माझे नाव पुष्पा गणेश व्यवहारे. मला 10वीला 92.40% आहे. तर मॅडमचे खूप खूप आभार, कारण त्याच माझ्या लाईफ मधल्या सगळ्यात म्हणजे मला समजून घेणाऱ्या गुरु बनल्या. मी 7वी पर्यंत गावात होते मराठी मीडियमला. 8वीला सेमी घेतली. तेवढं काही समजत नव्हतं. पप्पा पण खूप रागीट होते आहेत. म्हणजे मला भीती वाटायची, जर माझ्याच्याने झालं नाही तर. तरी पण ती भीती गायब करणाऱ्या पवार मॅडम आणि रजनी मिसचे मी जास्त पेपर तर दिलेच नाही. प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड.